नमस्कार. मी आज बनवणार आहे मस्त अशा खुसखुशीत एकदम मस्त पालक पुरी. त्याच्यासाठी मी एक पालकची जुडी स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या घेतल्या मी 5-6, धने घेतले अर्धा चमचे, जिरे घेतले थोडेसे, लसूण, आलं. आता हे काय करते, हे सर्व साहित्य एकत्र करून मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. हिरव्या घेतल्या 5-7, त्याच्यामध्ये जिरे, थोडेसे धने टाकले, आलं टाकलं आणि लसूण टाकलं. हे सर्व साहित्य आता एकत्र करून मी काय करून घेते, आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता. आणि मी काय करते, एकीकडं आता दुसरीकडे एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. आता हे पालक स्वच्छ धुतलेलं आहे ना आपण, तो पालक आता याच्यामध्ये उकडून घेतला. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं 1 कपभर, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, त्याच्यामुळं आपला पालक हिरवागार राहतो. आणि हा सगळा पालक याच्यामध्ये टाकून घेतला आणि 1 ते 2 उकळी काढून घ्यायची मस्त. आणि याला आपण बारीक पेस्ट करून घ्यायची, जास्त शिजवायचं नाही. 1 उकळी काढून घेतली. आता मी काय करते, याला थंड करून घेते आता या पालकला. आता हे पालक मी थंड करून घेतलेले आहे आणि याला काय करते, मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता वाटून घेते. आता हे मी सगळं आता हे साहित्य आता मिक्सरमध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता मी काय केलं, हे बारीक पेस्ट करून घेतलेली. आता याच्यामध्ये मी काय करून घेतलं, थोडेसे बेसन पीठ घेतलं, रवा घेतला आणि हे वाटलेलं साहित्य घेतलं आणि ओवा घेतला आणि तीळ घेतले. आता हे पालक पेस्टमध्ये काय केलं, हे सगळं साहित्य काढून घ्यायचं. आता हिरवी मिरची, लसूण आणि ते थोडीशी साखर टाकली. आता त्याच्यामध्ये हे सगळे पेस्ट टाकून घेतली. आता थोडंसं काय करते, तीळ टाकलं 1 चमचेभर, ओवा टाकला क्रश करून त्याच्यामध्ये थोडासा, आणि मी हळद टाकली, हिंग टाकलं. माझ्या ही मिरच्या हिरव्या ते तिखट नव्हत्या, त्याच्यामुळं मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. एकत्र केलं का त्याच्यामध्ये काय केलं, तर मी रवा टाकते थोडासा आणि हा बेसन पीठ टाकून घेते. रवा आणि बेसन पीठ टाकल्यामुळं आपल्या पुऱ्या आहेत ना खूप छान खुसखुशीत होतात. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून याची मस्त कणिक मळून घ्यायची आपल्याला. आणि कणिक मळून ही 5 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायची. आता मी रेस्ट करायला ठेवलेली होती. आपली कणिक तयार आहे. याच्या मी काय करते, आता पुऱ्या लाटून घेते. आता सगळ्या पुऱ्या लाटून घेते. एकीकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. आता ते तेलामध्ये ना मीडियम गॅसवरती ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त तळून घेते. ह्या मस्त आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात, तेल धरत नाही, काहीच नाही. रवा टाकल्यामुळं आपल्या पुऱ्या आहे ना एकदम खुसखुशीत होतात. त्याच्यामुळं मी काय करते, आणि फुगतात पण बघा किती छान, एकदम छान अशा तयार. आता मी सगळ्या पुऱ्या लाटून आता ह्या तळून घेते. आता मी सगळ्या पुऱ्या आपल्या आता ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या तयार आहे. मी एका भांड्यामध्ये डिशमध्ये काढून घेतले. हे आता आपल्या पुऱ्या तयार आहेत. ह्या पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, नाश्त्याला पण देऊ शकता. इतक्या छान अशा मस्त खुसखुशीत पण होतात, तेल धरत नाही, काहीच नाही. रवा घातला आणि बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम छान चवीला अप्रतिम होतात. अशा ह्या पालकच्या पुऱ्या एकदम आता तयार आहेत. माझी जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.